या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। लोधी समाजाचा केंद्राच्या OBC आरक्षणाच्या सूचीमध्ये तर कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, तसेच राज्यातील महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र वितरित करणे आणि पडताळणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून होणारी अडवणूक थांबवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन लोधी, कैकाडी आणि महादेव कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्याची विनंती केली। या निवेदनात प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यात लोधी समाज हा OBC म्हणून ओळखला जातो, त्याचप्रमाणे या केंद्रीय स्तरावरील आरक्षणाच्या सूचीमध्ये लोधी समाजाचा OBC मध्ये समावेश करावा। त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोधी समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावरील आरक्षणाचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडील नीट, JEE परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येत नाही। या विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावरील OBC आरक्षणाचा लाभ मिळाल्यास पुढील काळात केंद्र सरकारमधील रेल्वे, BSNL, आर्मी मधील नोकर भरतीसाठी फायदा होणार असल्याची विनंती केली आहे। राज्यातील कैकाडी समाज हा संपूर्ण देशभरामध्ये विखुरलेला आहे। हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई भागात कैकाडी समाज हा मागासवर्गीय समाज मानला जात होता। महाराष्ट्रातील विदर्भात देखील त्यांचा उल्लेख अनुसूचित जाती म्हणून करण्यात आला आहे। त्यामुळे समाजाच्या वर्गीकरण करत असताना प्रादेशिक निर्बंध हटवून सरसकट कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे। कैकाडींचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीबरोबरच खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देण्यात आणि त्याची पडताळणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्याची मागणी केली। यावेळी त्यांनी राज्याच्या आदिवासी विकास मंत्रालयाकडून सुरू असलेल्या गैरकारभारावर ताशेरे ओढले। राज्यातील आदिवासी विकास मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे। राज्यात महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी अशा एकूण 32 आदिवासी जाती चुकीच्या मापदंडामुळे आणि नियमांमुळे सरकारी योजनांपासून वंचित राहत असल्याच्या गोष्टीकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले। आदिवासी मंत्रालयाकडून महादेव कोळी समाजातील विद्यार्थी कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र नाकारण्यात येत असून यापुढे जात प्रमाणपत्र आणि पडताळणीमध्ये सुसंगत कार्यपद्धती लागू करण्याची विनंती खासदार शिंदे यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।